परमात्म्याने हजारो वर्षापूर्वी द्वारका नगरीची निर्मिती केली होती. काय ज्या द्वारका नगरीची निर्मिती केली होती त्या द्वारका नगरीचं अस्तित्व आज जगासमोर येत आहे. तर आपण बघणार आहोत की श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं होतं आणि त्या अस्तित्व आज का लोक म्हणजे एव्हिडन्स का मागायला लागलेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आपल्या भारतीय इतिहासाच्या कालखंडामध्ये हजारो वर्षापूर्वी श्रीराम प्रभू यांचा जन्म झाला असं आपण ऐकतो किंवा मानतो. परंतु हे सिद्ध करण्यासाठी, प्रभू रामचंद्राचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आजही हजारो वर्षापासून श्रीराम प्रभूच्या अस्तित्वाचे आपल्याला पुरावे सिद्ध करून द्यावा लागायला लागलेले आहेत. त्यासाठी एव्हिडन्स, मग ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अंतर्गत असो किंवा कागदोपत्री असो किंवा जे काय असतील, ते आपल्याला शासनाला, जगाला दाखवावं लागत आहेत किंवा हे रामाचे अस्तित्वाचे प्रूफ आहेत. जसं रामसेतू असेल किंवा अयोध्या असेल, ज्या काही गोष्टी आहेत त्या सिद्ध करण्यासाठी आपल्याला प्रूफ द्यावा लागत आहेत. तसेच 5000 वर्षापूर्वी, आता हा रामाचा काळ समजा हजारो वर्षापूर्वीचा झाला, त्याच्यानंतर अनेक लढाया झाल्या, अनेक अस्तित्व येऊन गेलेत, नष्ट झालेत, काळाच्या ओघामध्ये सर्व संपलं आहे. परंतु इतिहासाच्या विखुरलेल्या पानांतर्गत आपण ते संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत. असाच एक एव्हिडन्स 5000 वर्षापूर्वीच्या अस्तित्वासाठी चालू आहे आणि तो म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा, ज्यांनी महाभारताच्या काळामध्ये अलौकिक असं कार्य केलं आणि प्रत्यक्ष अर्जुनाला गीता सांगितली, किंवा श्रीकृष्ण परमात्म्याने जे काही लीला केल्या त्या खरोखर केल्यात की नाही केल्यात याची सुद्धा अस्तित्वाची या ठिकाणी मागणी आहे. तर हे कितपत सत्य आहे हे लोकांचं म्हणणं आहे. मग काही जण याला मिथक मानतात, काही काल्पनिक मानतात, काही लोककथा मानतात. जे काय असेल ते लोकांची भावना प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये व्यक्त करत आहेत. परंतु निसर्ग असा काही चमत्कार करतो की तो अस्तित्व एक ना एक दिवस समोर आणतो सर्वांच्या. तर 1963 साली ज्या श्रीकृष्ण परमात्म्याने हजारो वर्षापूर्वी द्वारका नगरीची निर्मिती केली होती, काय ज्या द्वारका नगरीची निर्मिती केली होती त्या द्वारका नगरीचं अस्तित्व आज जगासमोर येत आहे. तर आपण बघणार आहोत की श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं होतं आणि त्या अस्तित्व आज का लोक म्हणजे एव्हिडन्स का मागायला लागलेत. तर श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांच्या काळामध्ये एक अशी रचना करून ठेवली होती की ती आपण आता मागे एक व्हिडिओ केला होता आपण, की समुद्रामध्ये द्वारका बुडाली. द्वारकेवर एक आपण स्पेशल एपिसोड बनवलेला आहे मागच्या भागामध्ये. तर ही पुरावा म्हणून आज जे लोकांची भावना, अस्तित्व जे लोकांचं निर्माण झालेलं आहे, युवा कृष्ण परमात्मा होते तर त्यांचं अस्तित्व काय, तर त्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर नेमकं ही रचना का करण्यात आली, त्यामागचं कारण काय ते आपण अगोदर बघू आणि मग आपण त्या पुढच्या भागाला सुरुवात करू. तर श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा 11-12 वर्षाचे होते त्यावेळेस कंसाने त्यांना युद्धासाठी म्हणजे समारंभ आहे वगैरे असं म्हणून त्या ठिकाणी त्यांना मथुरेला बोलावलं. मथुरेला बोलावल्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी मथुरेला आल्यानंतर
त्यांच्यावर हल्ले वगैरे करण्यात आले, सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि त्या ठिकाणी कंसाचा वध झाला. आपण शॉर्टकटमध्ये सांगू, कारण बाकीचा पुढचा मेन मुद्दा आपल्याला जो आहे तो बघायचा आहे. तर मग या कंसाच्या वधानंतर श्रीकृष्ण परमात्म्याला मारायचे, तर मग तो कायमस्वरूपी नष्ट झाला पाहिजे या उद्देशाने कंसाचा सासरा म्हणजेच मगधचा राजा, आज जे आपण बिहार उत्तर प्रदेशचा भाग जो म्हणतो, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मध्यभागी जे राज्य पूर्वीच्या काळामध्ये होतं त्याला मगध राज्य म्हटलं जायचं. आणि या मगधचा विस्तार आपल्या भोकरदन तालुक्यापर्यंत होता, जालना जिल्ह्याच्या. तर तिथपर्यंत त्याची म्हणजे सत्ता होती. तिकडे बंगाल वगैरे त्या भागापर्यंत मगधची सत्ता होती. आणि जरासंध हा एक राक्षस होता. काय होता? राक्षस होता. त्या हिशोबाने त्याची सत्ता प्रबळ अशी होती. आणि मग त्याचे विदेशात सुद्धा संबंध होते. तर श्रीकृष्णाला मारण्यासाठी त्याला माहीत होतं हा श्रीकृष्ण कपटी आहे, काळेबाज आहे आणि ह्याला मारणं शक्य नाही, म्हणून त्यांनी काय केलं, यमन देशाचा सर्वात गुंड ज्याचं नाव कालयवन, त्या कालयवनाला बोलवलं. आता यवन आणि राक्षसाच्या मधला फरक फार वेगळा आहे. त्याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ करणार आहोत की यवन आणि राक्षसाच्यामध्ये काय फरक असतो ते. तर हा कालयवन कोणी बोलवला? जरासंधाने. कोणाला मारण्यासाठी? श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी बोलवला. मग हे प्रत्येक वेळेस काय व्हायचं, मथुरेवर स्वारी व्हायची, मथुरेवर हल्ला व्हायचा. आणि शेवटी वैतागून श्रीकृष्ण परमात्मा काय करतात की विचार करतात किंवा आपण कुठंतरी एखादं नवीन शहर निर्माण करायला पाहिजे. आणि तशाच काळामध्ये हा कालयवन श्रीकृष्ण परमात्म्याच्या पाठीमागं लागतो. मग त्याचं शरीर आणि त्याची आवाढव्य शक्ती बघितल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा लगेच ओळखतात किंवा याला आपण शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी मारू शकत नाही, हा आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, याला मारणं आपल्या म्हणजे बुद्धिमत्तेपेक्षा बाहेर आहे. मग याला कुठं मारायचं? तर मग पूर्वीच्या काळामध्ये ज्या ठिकाणी मुचकुंद राजा झोपलेला होता त्या गुहेमध्ये ह्या श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं की जाऊन लपले, आपला पितांबर त्या मुचकुंद राजाच्या अंगावर टाकला आणि हा कालयवन जसा त्या गुफेमध्ये आला तसं त्याने त्या मुचकुंद राजाला लाथ मारली. आता मुचकुंद राजा, आता मी तुम्हाला दोघांचे एव्हिडन्स द्यायला लागलो, श्रीकृष्ण परमात्म्याचं द्यायला लागलो आणि श्रीरामाचंही द्यायला लागलो, दोघांचे पुरावे द्यायला लागलो आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हा मुचकुंद राजा प्रभू रामचंद्राच्या वंशातला, काय प्रभू रामचंद्राच्या वंशातला हा मुचकुंद राजा. हा कुठं झोपलेला होता? त्या गुफेमध्ये. त्याचा एक एपिसोड, मुचकुंद राजाचा एक एपिसोड आपण मागच्या भागामध्ये केलेला आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. बहुतेक सुवर्णनगरी द्वारका का बुडाली याच्यामध्येच तो इतिहास असायला पाहिजे मी सांगितलेला. तर तुम्ही तो बघा. तर मग हा मुचकुंद राजा त्या ठिकाणी झोपलेला असतो. त्याच्या अंगावर श्रीकृष्ण परमात्मा आपला पितांबर टाकतात आणि आतमध्ये लपून राहतात. आता लपून राहिल्यानंतर काय होतं की हा कालयवन त्या ठिकाणी धावत पळत येतो आणि त्याच्या असं लक्षात येतं की हा श्रीकृष्ण याच ठिकाणी लपलेला आहे, म्हणून तो जोरामध्ये लाथ त्या मुचकुंद राजाला मारतो. आणि मुचकुंद राजा उठून त्या कालयवनाकडं बघितल्याबरोबर कालयवन ढणढणा जळायला लागतो. आणि मग श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी मुचकुंद राजाला दर्शन देतात. आता हे मुद्दाम मी काय सांगितलं आहे की श्रीरामाचं सुद्धा प्रूफ या मुचकुंद राजामध्ये आहे आणि श्रीकृष्ण परमात्म्याचा सुद्धा मी एव्हिडन्स तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. मी माझ्या मनाचं सांगत नाही, माझ्या पदरचं काहीच सांगत नाही, हे ग्रंथामधलं मी तुम्हाला सांगतो आहे. आणि ग्रंथामधलं सांगून त्या गुफा त्या काळामध्ये कुठे त्याचंसुद्धा वर्णन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ते ज्यावेळेस वाचाल, आता सगळंच मी जर सांगायचं तर मग बाकीचा इतिहास कोणी सांगायचा? तुम्ही थोडंफार संशोधन करा, बरोबर आहे की नाही? तुम्हाला काहीतरी ताण झाला पाहिजे ना, सगळं मी कसं सांगायचं?
ते गुफा कुठं आहे, तो राजा कुठं झोपला होता, सगळं तुम्ही काय करा त्या उत्तर प्रदेशच्या भागामध्ये मुचकुंद राजा कोणत्या ठिकाणी झोपला होता आणि श्रीकृष्णाला ह्या वेळेस काय नाव पडलं होतं, तर त्यावेळेस नाव पडलं होतं रणछोडदास. म्हणजे आरावली पर्वतरांगाच्या लाईनमध्ये मुचकुंद राजा कुठंतरी राजस्थान भागामध्ये झोपलेला असावा, कारण त्या ठिकाणी राजस्थानमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला रणछोडदास नावानं ओळखलं जातं आहे. म्हणजे त्या परिसरामध्ये मुचकुंद राजा झोपलेला. आता हे संशोधन तुम्ही करायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की श्रीकृष्ण परमात्म्याचं अस्तित्व आणि एव्हिडन्स. तर मग 1963 साली पहा, आता मी काय सांगतोय, 1963 साली S.R. राव म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे तत्कालीन अध्यक्ष म्हणा किंवा जे काही कार्यकर्ते वगैरे बाकीचा इतिहास तुम्ही शोधा, यांनी काय केलं आहे की एक दिवस ते गुजरातच्या किनारपट्टीवरून चालले होते. चालता चालता त्यांना काही त्या ठिकाणी नाणी आणि भांडी सापडली आणि त्यांनी त्या नाणी आणि भांड्याचा पाहिल्यानंतर त्यांनी ते आपल्याबरोबर घेतले. त्याचं आपल्या प्रयोगशाळेमध्ये आणून संशोधन केलं. संशोधन केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या ज्या वस्तू सापडलेल्या आहे, भांडी आणि नाणी वगैरे, ह्या किमान किती वर्षाच्या आहेत, तर 5000 वर्ष पूर्वीच्या जुन्या आहेत. मग कुठं सापडल्या, तर समुद्र किनारपट्टीवर सापडल्या. ओहोटीच्या वेळेस, म्हणजे पाणी ज्यावेळेस समुद्राचं मागं जातं 5 फूट 10 फूट जे काय असेल ते, तर त्या काळामध्ये त्यांना त्या वस्तू सापडलेल्या होत्या. त्यांच्या लक्षात आलं की बाबा ह्या वस्तू या ठिकाणी सापडल्या. मग त्यांनी काय केलं, त्या भागाचा सर्वे केला. सर्वे केल्यानंतर त्यांना आणखी काही वस्तू सापडल्या. मोठाची मोठा दगडी नांगर, जहाजांना जो नांगर वापरला जायचा, तो दगडी नांगर त्यांना त्या ठिकाणी सापडला. मग त्यांनी त्याचं संशोधन केल्यानंतर तो दगडी नांगरसुद्धा त्यांना कधीचा सापडला. म्हणजे त्याचं त्यांनी संशोधन केल्यानंतर असं आढळून आलं की तो दगडी नांगरसुद्धा 5000 वर्ष जुना काय, त्याचं कार्बन डेटिंग केलं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा हा जो नांगर आहे हा 5000 वर्षापूर्वीचा जुना या पाण्यामध्ये. मग हा पाण्यात आला कसा, मग त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, संशोधन करायला सुरुवात केली. आणि 1963 पासून त्यांनी जे काही संशोधन त्या ठिकाणी केलं, ते संशोधन इतिहासाला चालना देणारं होतं. इतिहासाची विखुरलेली पाणी एकत्रित करण्याचं काम त्या S.R. राव यांनी केलं. आणि त्या संशोधनांमध्ये त्यांना एक समुद्राच्या तळाशी, म्हणजे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जात नाही इतक्या अंतरावर, त्यांना एक मोठंच्या मोठं नगर त्या ठिकाणी सापडलं. आणि ते नगराचा शोध घेतल्यानंतर त्यांनी बारकाईने त्याची कार्बन डेटिंग वगैरे केली. त्या लेझर स्कॅनिंग केलं आणि सगळं काही तंतोतंत श्रीकृष्ण परमात्म्याने तयार केलेल्या त्या द्वारका नगरीच्या रचनेशी मिळतं जुळतं आहे. मग ही द्वारका नगरी त्यांनी त्या ठिकाणी का स्थापन केली, तर त्या ठिकाणी स्थापन करण्याचं कारण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. जरासंध हा नेहमी श्रीकृष्ण परमात्म्यावर मथुरेवर चालून यायचा. म्हणून यांनी काय केलं होतं, मथुरेपासून उत्तर प्रदेशपासून बऱ्याच अंतरावर गुजरात प्रांतामध्ये 96 किलोमीटर चौरस किलोमीटर एवढ्या परिसरामध्ये ह्या द्वारका नगरीची स्थापना केली होती. सापडला एव्हिडन्स, सापडला प्रूफ. बाकीचा तुम्ही S.R. राव यांचा रिपोर्ट पहा. आणि मग त्या ठिकाणी जे काही त्यांना निदर्शनास आलं, लेझर स्कॅनिंग केलं, कार्बन डेटिंग घेतलं, सगळं काही केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे 5 ते 7 वर्ष जुनी रचना आहे. 5000 वर्षापूर्वीची ही रचना आहे. या रचनेला विशिष्ट प्रकारचं असं त्या ठिकाणी बनवलेलं आहे. मग ती कोणामार्फत बनवली, तर त्याचंसुद्धा भागवतामध्ये वर्णन आहे. देवाचे निर्माता, वास्तुशास्त्रज्ञ, अभियंता, इंजिनियर
विश्वकर्मा यांच्या निदर्शनाअंतर्गत त्या द्वारकेची रचना केलेली होती. मी हे का सांगतो की तुम्हाला आवडेल, म्हणजे मी तोडून तोडून का सांगतो. एकदा जरासंधाचा भाग सांगितला, एकदा मुचकुंद राजाचा सांगितला, एकदा विश्वकर्माचा सांगितला, परत एकदा 63चा भाग सांगतो. म्हणजे हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी सरळ सरळ पूर्ण मुद्दा एकदा घेतला नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेस ते पुढं जाऊन परत मागं यावं आणि मागं जाऊन म्हणजे पुढं मागं ती गाडी रिवर्स फॉरवर्ड म्हणजे एकदा ती रुटीनला लागते. त्या पद्धतीचं मी तुम्हाला ते सांगतोय का की तुमच्या लक्षात येईल. एव्हिडन्स काय असते, पुरावे काय असते आणि ते सिद्ध करण्याची गरज आजच्या काळामध्ये का आहे. तर आजच्या काळामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या लोक, सर्वसामान्य माणूस, शिकलेला माणूस जो स्वतःला सुशिक्षित समजतो तो देवावर विश्वास ठेवत नाही आणि श्रीकृष्ण परमात्म्यासारखा किंवा श्रीराम प्रभूसारखा देव किंवा महापुरुष या पृथ्वीतलावर अस्तित्वात होता कधी काळी किंवा होऊन गेलाय हे मानायला तयार नाही. म्हणून मला ते पुढं मागं करावं लागायला लागलं, रिवर्स फॉरवर्ड करावं लागायला लागलं. तर तुम्ही त्या ठिकाणी जर आजही तुम्ही संशोधन ते S.R. राव यांचा अभ्यास जर केला, त्यांच्या रिपोर्टचा जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात असं येईल की 5000 वर्षापूर्वी अद्ययावत स्वरूपाची नगरी त्या काळामध्ये अस्तित्वात होती आणि त्या नगरीचं नाव द्वारका असं होतं. मग ती नगरी एवढी अद्ययावत असताना, एवढ्या सगळ्या सोयी सुविधांनी युक्त असताना, कारण ती सोन्याची होती, तिला कशाने मडवलेलं होतं, सोड्याने. मी माग 2 व्हिडिओ केलेले, एक सोन्याची नगरी जळाली आणि एक सोन्याची नगरी बुडाली, अशा नावाचे 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत. दोन्ही व्हिडिओ वेगवेगळ्या स्वरूपाचे. एकाच्या जळालेल्या नगरीचा संबंध रावणाशी आणि बुडलेल्या नगरीचा संबंध श्रीकृष्ण परमात्म्याशी आहे. म्हणजे दोन्ही नगरे ह्या विशिष्ट प्रकारच्या अशा बनवलेल्या होत्या. दोन्ही नगरी ह्या विश्वकर्माने बनवलेल्या आहेत. मी सांगतोय म्हणून नाही, तर ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. तर ही बुडालेली नगरी द्वारका हजारो वर्षापासून समुद्रामध्ये बुडालेली. तर ती का बुडाली, तर त्याला कारणीभूत श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस महाभारताच्या युद्धामध्ये ज्यावेळेस त्यांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं होतं, तर कौरवाची आई गांधारी हिला काय वाटत होतं की या सर्व युद्धाचा करता करविता हा एकटा कोण आहे, श्रीकृष्ण आहे. त्या महाभारताचा मूळ उद्देश जो होता आणि जे मूळ घडवणारा होता युद्धाचं महाभारताच्या, तो वेगळाच व्यक्ती आहे. त्याचा पण आपण व्हिडिओ मागच्या भागामध्ये केलेला आहे. त्याला कारणीभूत का होता तो, त्याचाही आपण उल्लेख केलेला आहे. तर गांधारी मातेने श्रीकृष्णाला शाप दिला की ज्याप्रमाणे तू माझ्या कुळाचा नाश केला, कौरव वंशाचा नाश केला, त्याप्रमाणे तुझ्या यादव वंशाचा सुद्धा काय होईल, नाश होईल. वास्तविक पाहता श्रीकृष्ण परमात्मा त्याला कारणीभूत नव्हते. कारणीभूत होता शकुनी पहिल्या महाभारताच्या युद्धाला. परंतु शाप दिल्यामुळे आणि गांधारीचं म्हणणं होतं की तू हे युद्ध थांबवू शकत होता, तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य होतं, तू युद्ध का नाही थांबवलं. परंतु ज्या काही घटना त्या काळामध्ये घडलेल्या होत्या त्या कारणाशी संबंधित जे काही योग्य श्रीकृष्ण परमात्म्याला वाटलं त्याच पद्धतीने त्यांनी केलं आणि कौरवांचा नाश केला. परंतु हा शाप श्रीकृष्ण परमात्म्याला लागला आणि श्रीकृष्ण परमात्म्याची जी द्वारका नगरी होती ती पाण्यामध्ये नामशेष झाली, बुडाली. का बुडाली, त्याचं कारण आहे पर्यावरणाचा, ज्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो, निसर्ग बदल. त्या निसर्ग बदलामध्ये काय झालं की समुद्राच्या पाण्याची पातळी कमीत कमी 80 ते 90 फूट एवढी उंच वाढली आणि तेवढी वाढल्यामुळे
जी द्वारका नगरी होती 2 मजली 3 मजली जी काय असेल ती ती काही सेकंदामध्ये पाण्यामध्ये विलीन झाली. म्हणजे समुद्र पातळी पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि समुद्र गुजरातच्या बाजूला सरकल्यामुळे काय झालं की द्वारका नगरी 96 चौरस किलोमीटर पूर्णच्या पूर्ण पाण्यामध्ये विलीन होऊन गेली. आता मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही हा S.R. राव यांचा सर्वे रिपोर्ट चेक करा. आणि हा सर्वे रिपोर्ट ज्यावेळेस 1963 त्यांनी पब्लिश केलं, म्हणजे ते सर्वे तर त्यांनी सुरुवात केली त्यामध्ये, परंतु 64-65 हा सर्वे रिपोर्ट ज्यावेळेस आला पूर्ण संशोधन करून, त्याला डिक्लेअर व्हायला जवळपास पूर्ण म्हणजे 63 पासूनचा इतिहास जर धरला तर ह्या एव्हिडन्सला, ह्या रिपोर्टला पब्लिश होण्यासाठी 2014चा कालावधी. म्हणजे भाजपचं सरकार, आता आपण ते सरकारविषयी महत्त्वाचं नाही आहे, परंतु हे एव्हिडन्स, हे पुरावे श्रीकृष्ण परमात्मा असल्याचा पुरावा आणि श्रीराम प्रभू असल्याचा पुरावा सिद्ध होण्यासाठी आपल्याला, म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यापासूनचं जरी धरलं तरी 51 वर्षे लागलीत. काय 1963 पासून सुरुवात झालेला कालावधी, याला मान्य करण्यासाठी किंवा तो डिक्लेअर करण्यासाठी 51 वर्षे लागली. तर विचार करा बंधू आणि भगिनींनो, हजारो वर्ष या देशावर मुघलांचं राज्य होतं. अनेक लुटारू येऊन गेले, त्यांनी भारताची लूट केली. या ठिकाणचे ज्या वास्तू होत्या त्यांचा नायनाट केला, गावाचे नाव बदलले, सगळं काही बदललं. मग खरं अस्तित्व कसं राहणार? जसं की प्रयागराज, याला इलाहाबाद नावानं ओळखलं जातं. त्यानंतर इंद्रप्रस्थ दिल्ली नावानं ओळखलं जातं. म्हणजे गाझियाबाद, फैजाबाद हे नाव बदलायला पाहिजे, जुने नावं यायला पाहिजे, जेणेकरून आपली संस्कृती, हजारो वर्षाची संस्कृती आपल्याला पाहायला मिळेल. तर बंधू आणि भगिनींनो, हे एव्हिडन्स, हा पुरावा तुम्हाला कसा वाटला, काय वाटला? तुम्हाला या संशोधनाबद्दल, जी आज द्वारका पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे, तिच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे खरोखर जगासमोर हे प्रूफ जर आणले तर लोक कितपत विश्वास ठेवतील? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून मला नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.